कर्जत लोणावळा लोकल सेवा अद्याप बंदच आहे। रेल्वे मार्गांवर कोसळलेल्या दरडी हटवण्याचं काम सुरू आहे। 9 पैकी 4 ठिकाणांवरील ढिगारा हटवण्याचं काम जवळपास पूर्ण झालंय। प्रतिकूल हवामानातही रेल्वे कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली। संपूर्ण काम पूर्ण झाल्यानंतरच रेल्वे सेवा सुरू होणार आहे। धनंजय दळवी आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। धनंजय, नक्कीच आपण जर पाहिलं प्रसन्न सर तर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला बरसताना पाहायला मिळाला आणि अशामध्येच खोपोली ते कर्जत आणि कर्जत ते लोणावळा या संपूर्ण पट्ट्यामधली जी वाहतूक आहे रेल्वेची ती विस्कळीत झालेली पाहायला मिळाली। त्यातली कर्जत ते खोपोली मार्ग जो आहे तो सुरू झालेला आहे। हा संपूर्ण जो घाट माथ्याचा परिसर आहे यामध्ये 9 ठिकाणी जे आहेत ती दरड कोसळल्याची घटना घडली होती आणि त्यापैकी 4 ठिकाणी सध्या दरड हटवण्याचं काम जे आहे ते पूर्ण झाले। उर्वरित काम जे आहे ते जलद गतीने मध्य रेल्वेचे कर्मचारी सध्या त्या ठिकाणी करताना पाहायला मिळते। त्यामुळे सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर मुंबई ते पुणे जी एक्सप्रेस गाड्या आहेत, मेल एक्सप्रेस गाड्या आहेत, त्या सध्या बंद असलेल्या पाहायला मिळतात। जी माहिती मिळाली मध्य रेल्वेकडून त्या माहितीनुसार आज रात्रीपर्यंत हे सगळं दरड हटवण्याचं काम हे शक्यतो पूर्ण केलं जाईल आणि त्याचबरोबर काही 2 मार्गिका ज्या आहेत त्या सुरू करून वाहतूक सुरळीत करण्याचा कमी वेगाने प्रयत्न केला जाईल अशी माहिती सुद्धा मिळाली। मात्र त्यापूर्वी अनेक गाड्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आल्या, त्याचबरोबर अनेक गाड्या ज्या आहेत त्या डायव्हर्ट करण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। मग सोलापूर किंवा धुळे, संभाजीनगर या परिसरात जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या पुण्यावरूनच परत जात आहेत किंवा मनमाड मार्गे दौंड आणि नंतर सोलापूरच्या दिशेने सुद्धा आपल्याला जाताना पाहायला मिळतात। त्याचबरोबर इंद्रायणी असेल, डेक्कन क्वीन असेल, डेक्कन एक्सप्रेस असेल, अशा ज्या गाड्या आहेत त्या बंद झालेल्या म्हणजे रद्द झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे या सगळ्याचा परिणाम जो आहे तो प्रवाशांना झालेलाच आहे। मात्र कालपासून ही वाहतूक सेवा जी आहे ती ठप्प आहे। लवकरात लवकर या सगळ्या रुळावरचा जो मलबा आहे तो हटवण्याचं युद्ध पातळीवर काम सध्या सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे लवकरात लवकर मलबा हटवून हा संपूर्ण मार्ग जो आहे घाटमाथ्याचा तो क्लिअर करून ही वाहतूक सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेकडून शर्तीचा प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। प्रसन्न सर, धन्यवाद धनंजय, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।